मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांचं मुंबईमध्ये 29 तारखेला आंदोलन आहे आणि या सगळ्या आंदोलनाला ओबीसी संघटनांनी विरोध केलेला आहे. माझ्या समेत या सगळ्या विषयी बोलण्यासाठी ॲडव्होकेट मंगेश ससाने आहेत. मंगेशजी, मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आहे 29 तारखेला मुंबई इथं आणि या सगळ्या आंदोलनाला तुम्ही विरोध केलात. काय विरोध आहे तुमचा नेमका यासाठी? नाही, सर्वप्रथम हा मनोज जरांगे 9 वेळा उपोषण करून सोडून गेलेला माणूस, नक्की त्याची मागणी काय हेच आम्हाला समजत नाहीये. आज मुख्यमंत्र्यांना, पंतप्रधानांना चॅलेंज करणार, एवढ्या आठवड्यामध्ये दररोज 2 ते 3 टाईम मुख्यमंत्र्याला अरे तुरे म्हणायची हिंमत ह्या मनोज जरांगेमध्ये कुणामुळे आली हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. हे पॉलिटिकल सेटल्ड आंदोलन आहे. मुळात ओबीसी मधनं आरक्षण घेणार म्हणजे नक्की काय? 10% SC-BC आरक्षण म्हणजे काय? ते ओबीसीचंच आरक्षण एक वेगळा प्रवर्ग करून दिलेला आहे. त्याच्यानंतर हेच जरांगे स्वतः म्हणतात ते की 90% आमचा समाज ओबीसी मध्ये घुसलेला आहे. मग आता अजून काय पाहिजे? त्यानंतर ईडब्ल्यूएचचे पण दाखले बऱ्याच जणांकडे 3 वेगवेगळ्या प्रकरणामधून 3 वेगवेगळ्या प्रवर्गामधून हा लाभ मिळतोय. तर अजून कुठल्या ओबीसीतनं तुम्हाला नक्की करायचं काय? म्हणजे कुठंतरी झुंडशाहीच्या जोरावर कुठल्या तरी सरकारच्या विरोधात निवडणुका आल्या म्हणून सुपाऱ्या घ्यायच्या आणि त्या झुंडशाहीच्या जीवावर काय वाटेल ते मान्य करून घ्यायचे. हे सगळं कटकारस्थान ह्या मनोज जरांगेचं आहे. पण आम्ही आता इशारा देतो, एवढी हतबलता देवेंद्र फडणवीस यांची काय आहे? आज मुख्यमंत्र्यांना अरे तुरे त्यांना इशारे महागात जाईल, स्वस्तात जाईल, आम्ही दाखवू, मुंबई बंद करू. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. जागतिक पातळीवरचं व्यापारी केंद्र आहे. जगातल्या सगळ्या कंपन्यांची ऑफिस मुख्यालय हे मुंबईमध्ये आहेत आणि मुंबईची आर्थिक नाकेबंदी करायची. गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईचा ऐतिहासिक गणेशोत्सव आहे. याच्यामध्ये अशी काहीतरी झुंडशाही करायची, तिथं गर्दी करायची, तिथं लोकांना बोलवायचं, 2 समाजामध्ये वितुष्ट निर्माण करायचं आणि मुंबईमध्ये दंगली घडवायच्या आणि कुठल्या तरी सरकारला अडचणीत आणायचं. हा तुमचा प्रकार थेट आरोप आहे मनोज जरांगे दंगली घडवणार आहेत. 100%. मनोज जरांगेची सुरुवातच दंगलीतनं झालेली ना. त्या आंतरवालीला जी पोलिसांची डोकं फुटली, 30-40 पोलिसांची डोकं फोडली गेली, महिला पोलीस जखमी झाल्या. एवढं त्याची सुरुवातच, त्याचा जन्मच त्या दंगलीमधनं आहे. त्यामुळे दंगलीचा हा बादशाह. आणि ती जी आंतरवालीची जी SIT नेमली होती त्याचा रिपोर्ट काय? त्या जरांगेवर 7 ते 8 गुन्हे दाखल आहेत. आत्तापर्यंत काय झालं त्याचं? कोणत्या कोर्टामध्ये त्याला हे करण्यात आलं? मुंबईमध्ये यायचं, दंगली घडवायच्या, सहानुभूती घ्यायची आणि कुठल्या तरी सरकारला अडचणीत आणायचं, त्याचं त्याला लकलाभ. मला असं वाटतंय की त्याला ते जसं राज्यपाल कायद्याच्या कक्षेमध्ये नसतात, वेगळे नियम असतात, तसं मनोज जरांगेला देवेंद्र फडणवीस आणि या महाविकास आघाडी या या महायुती सरकारने काही वेगळा दर्जा दिलाय का जरांगेला? की बाबा कुठल्याच कायद्याच्या कक्षेत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं मी सांगतो, जबाबदारीने सांगतो, ज्या वेळेस मागच्या जानेवारीमध्ये हा जरांगे असाच हा सगळा झुंड घेऊन निघाला होता बेकायदेशीर मागणी मागण्यासाठी आणि ते सगळे सोयरेचे, त्यावेळेस माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं होतं मुंबईची लॉ अँड ऑर्डर अबाधित राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. आणि मग राज्य सरकारने, गृह खात्याने त्याला तिथनं परत पाठवला होता. ती ऑर्डर अजून अबाधित आहे. तर राज्य सरकारने, गृह खात्याने न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं. हा जरांगे तिथं येऊन जर ओबीसी नेत्यांच्या विरोधात काय बोलला किंवा ओबीसी आरक्षणामध्ये पण अशी काय घुसखोरी करायचा प्रयत्न केला, तर मुंबई ही, मी आवर्जून सांगतो, आगरी, कोळी, भंडारी, कराडी लोकांची आहे. मुंबईच ओबीसींची आहे. आम्ही मुंबईमधलेच ओबीसी घेऊन या जरांगेच्या पेक्षा ताकदीचं आंदोलन मुंबईत करू. कारण की जर गोरगरीब ओबीसींच्या पोटावर लात आणि ताटात माती कालवण्यासाठी जर जरांगे येत असेल, एवढं सगळं मिळून सुद्धा, तर आम्ही तेवढ्याच ताकदीचं आंदोलन करू. राज्य सरकारने जरांगेच्या ज्या काही ह्या बेकायदेशीर मागण्या आहेत त्यांना स्पष्टपणे सांगावं, तुमचं वेगळं 10% आरक्षण दिले ते स्वीकारा. आपण पाहिलं की या ठिकाणी ॲडव्होकेट मंगेश ससाने यांनी थेट आरोप केला की जे 29 तारखेला मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार आहेत, हे बेकायदेशीर आणि मनोज जरांगे पाटील यांना त्या ठिकाणी दंगली घडवायची आहेत, असा गंभीर जो आरोप आहे तो या ठिकाणी ॲडव्होकेट मंगेश ससाने यांनी केलेला आहे. लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.